तर आजपासून आपण 9th क्लास जिओमेट्री जो मॅथमॅटिक्स सेकंड पार्ट आहे तो या ठिकाणी स्टार्ट करत आहोत। यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो आहे की तुमचा फर्स्ट चॅप्टर काय आहे। तर पहिल्या चॅप्टरचं तुमचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध, यालाच इंग्रजीमध्ये बेसिक कॉन्सेप्ट्स इन जिओमेट्री असं आपण म्हणतो। तर चॅप्टरचं नाव लिहा सर्वांनी, भूमितीतील मूलभूत संबोध। याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार आहोत पहा, लक्ष इकडं, बेसिक कॉन्सेप्ट इन जिओमेट्री। बेसिक कॉन्सेप्ट्स इन जिओमेट्री। आता पहा, ज्यावेळेस आपण जिओमेट्री म्हणतो किंवा भूमिती म्हणतो, हा शब्द कसा तयार झालेला आहे, भूमिती किंवा जिओमेट्री हा शब्द कसा बनलेला आहे। तर पहा लक्ष इकडं, ते दोन्ही वर्ड मी या ठिकाणी लिहितोय, जिओमेट्री किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो भूमिती। आता या शब्दाला आपण थोडंसं नीट समजून जर घेतलं तर तुम्हाला असं पाहायला भेटेल, जिओ म्हणजे काय, जमीन, खाली लिहिलं ना भू, भू म्हणजे जमीन। मेट्री, मेट्री मीन्स मेजरमेंट, मोजमाप, त्याला आपण इथं लिहिलंय काय, मिती, मिती म्हणजे मापन। आता पहा, पूर्वीच्या काळामध्ये जसं जसं आपल्या ह्युमन इव्हॉल्युशन होत गेलं, ज्याला आपण काय म्हणतो मानवी उत्क्रांती, बरोबर आहे की नाही। माणूस काय पहिला एवढा हुशार होता का, तो कसा होता, माकडासारखा इकडून तिकडं झाडावर वगैरे राहायचा, फिरायचा, काही पण खायचा। पण हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये काय गेली, त्याच्या बुद्धीमध्ये विकास होत गेला आणि मग तो विविध मानव उपयोगी गोष्टी शिकू लागला। हे शिकत असताना त्याला राहण्यासाठी, शेतीसाठी किंवा अनेक अशा वेगवेगळ्या कामांसाठी जमिनीची आवश्यकता भासू लागली। एक ठराविक जमीन तो त्या ठिकाणी स्वतःच्या वापरामध्ये घेऊ लागला आणि मग ह्या माध्यमातून त्याला काय कशाची गरज पडली की जमिनीचं मापन करण्याची गरज पडली, बरोबर। मग जमिनीचं मापन करत असताना कधी त्याला अशी चौकोनाकृती जमीन लागली, कधी त्रिकोणाकृती लागली, तर कधी वर्तुळाकृती लागली, तर कधी वेगवेगळ्या प्रकारच्या आकारामध्ये त्याला जमिनीची आवश्यकता भासली। आणि अशा जमिनीचं मापन करण्यासाठी त्यानं विविध अशा मापनाच्या पद्धती निर्माण करू लागला आणि यामधूनच काय निर्माण झालं, भूमिती हे शास्त्र निर्माण झालेलं आहे। समजलं। तर भूमितीचा उगम इथून या ठिकाणी झालेला आहे की ज्यावेळेस माणसाला जमिनीचं मापन करण्याची आवश्यकता लागली, त्यावेळेस त्या माणसाने विविध अशा पद्धतींचा अवलंब केला आणि जमीन मोजण्यासाठी प्रयत्न केला आणि या माध्यमातून त्यानं काय केलेलं आहे, भूमितीचा त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे। भूमिती हे शास्त्र त्या ठिकाणी तयार झालं। आता साधी गोष्ट आहे, आपण ज्यावेळेस घर वगैरे बांधतो किंवा कुठली एखाद्या प्रकारे शेती वगैरे करतो, कुठल्याही प्रकारे जमिनीवर आपण एखादं काम करत असताना पहिलं काम काय करतो आपण, ती जमीन नेमकी किती आहे, मग ती आपण त्याचं काय मोजतो, थोडक्यात क्षेत्रफळ, एरिया मोजतो आहे ना। मग एरिया काढण्यासाठी आपल्याकडं एक फॉर्म्युला आहे का, अनेक फॉर्म्युले आहेत आणि फॉर्म्युले कशावर आधारित आहेत, जमिनीचा शेप कुठला आहे, आकार कुठला आहे। तो जर चौरसाकृती असेल तर त्याचा फॉर्म्युला काय माहिती आहे तुम्हाला, साइड स्क्वेअर। रेक्टँगल असेल, आयताकृती असेल तर लांबी गुणिले रुंदी आहे ना। परिमिती काढणं म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज काढणं। ते सर्कल असेल, वर्तुळ असेल तर त्याचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे, मग पाय आर स्क्वेअर आहे ना। तर या पद्धतीनं विविध सूत्रांचा उपयोग, विविध सूत्र त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम हळूहळू होत गेलं। ह्या गोष्टी कशा होत गेल्या, स्लोली। ह्या गोष्टी एकदम, आता जे भूमितीचं पुस्तक आपल्या समोर आहे
त्याच्यामधला सगळा भाग आजच्या आज तयार झालेला आहे का? नाही. त्याच्यातला एक 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 भाग आहे. तर इजिप्तमध्ये आपण कुठल्या आकृत्या पाहतो? पिरॅमिड्स. पिरॅमिड्स हे कधी बनवलेले आहेत? इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी. म्हणजे हा काळ खूप जुना आहे. त्यावेळी कुठल्याही प्रकारची यंत्र वगैरे नव्हती. मग अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या, एवढ्या ह्यूज अशा प्रकारच्या आकृत्या किंवा बांधकाम हे कसं केलं असेल असा प्रश्न जर आपल्या डोक्यामध्ये आला तर त्याचं एक उत्तर आहे की त्यासाठी आपल्या त्या काळामध्ये सुद्धा काय असावं? भूमितीचं ज्ञान लोकांना असावं. त्याला एक विशिष्ट असा आकार आहे. त्याच्या समोरासमोरील बाजून वगैरे एक विशिष्ट रचना आढळते आणि ही रचना आपण कोण करू शकतो? एक भूमितीय विषयाचा अभ्यासक त्या ठिकाणी ह्या रचना करू शकतो. जसं की आपल्याला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी की थेल्स नावाचा एक गणितज्ञ होऊन गेलेला आहे. तर थेल्स नावाच्या वैज्ञानिकानं काय काम केलं होतं माहिती आहे? पिरॅमिड्सच्या सावलीवरून पिरॅमिड्सची उंची काढली. हे करत असताना त्यानं कुठली प्रॉपर्टी यूज केली? सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी म्हणजे काय? समरूपता. याच्या आधारे त्यानं हे काम केलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जर पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये सुद्धा भूमितीचा भरपूर असा या ठिकाणी विकास झालेला होता. त्यामध्ये यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये भूमितीय गुणधर्मांचा उपयोग केला जायचा. लक्षात घ्या. त्याचसोबत दोरीच्या सहाय्याने मापन कसे करावे? दोरीच्या सहाय्याने आपण कधी कधी मापन करतो पहा. आलं लक्षात? जर समजा आपल्याकडे कुठल्या प्रकारची स्केल वगैरे उपलब्ध नसेल तर त्यावेळेस आपण कशाची मदत घेतो? दोरीच्या सहाय्याने मापन करतो. आणि ही खूप जुनी पद्धत आहे. ठीक आहे. जसं की आपण मैदानात खेळ वगैरे खेळत असताना एखाद्या मैदानावर आपल्याला बाउंड्री लाईन्स त्या ठिकाणी ओढायच्या असतील तर आपण दोरीच्या मदतीनं काय करत असतो? ते काम करत असतो. म्हणजे एक प्रकारे विशिष्ट अशी मापनाची जुनी पद्धत आहे. सोबतच आपल्या भारत देशामध्ये जुने जे शास्त्र आहे जसं की शुल्वसूत्र नावाचं एक आपल्या भारत देशामध्ये गणितीय खूप जुनं पुस्तक आहे. त्यामध्ये अशा विविध आकार व त्यांच्याबद्दलची काही सूत्र वगैरे याचा उल्लेख केलेला आहे. सोबतच भारत देशामध्ये जसं की आर्यभट्ट आहे, वराह मिहिर आहे, ब्रह्मगुप्त आहे, भास्कराचार्य या गणित तज्ञांनी भरपूर अशी मोलाची भर टाकलेली आहे. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव शून्याचा शोध सुद्धा आपल्या भारत देशामध्ये आर्यभट्ट या शास्त्रज्ञांनीच लावलेला आहे. तर अशा पद्धतीनं भूमिती म्हणजे नेमकं काय आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. तर भूमितीमध्येही मग आपल्याला इयत्ता 9वी आणि 10वी किंवा इथून पुढे सर्व वर्गांमध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे? तर विविध अशा प्रकारच्या मापनाच्या पद्धती शिकायच्या आहेत आणि विविध अशा प्रकारच्या आकृत्या, त्यांची क्षेत्रफळं, त्यांची परिमिती आणि त्यांच्यावर आधारित आपल्याला विविध अशा प्रकारची गणितं या ठिकाणी पाहायची आहेत. आणि म्हणून जो तुमचा पहिला धडा आहे त्या पहिल्या धड्याचंच नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कॉन्सेप्ट्स इन जिओमेट्री. हे सगळं करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काही मूलभूत संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिली जी कॉन्सेप्ट आहे, पहिली जी संकल्पना आहे तिचं नाव पहा काय आहे? बिंदू. ठीक आहे. मी 3 संकल्पना तुम्हाला इथं सांगणार आहे. इकडं पहा रे. मी लिहिणार आहे बिंदू. हे ऐकायचंय तुम्ही सर्वांनी. परत काय आहे? रेषा आणि प्रतल. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पाहू? बिंदूला म्हणतो आपण पॉइंट, रेषेला म्हणतो आपण लाईन आणि याला आपण म्हणतो प्लेन. बिंदू, रेषा आणि प्रतल हे जे घटक आपल्या जवळ आहेत या घटकांचा कुठल्याही प्रकारे आपण व्याख्या करू शकत नाही. लक्ष द्या इकडं. बिंदू, रेषा आणि प्रतल यांची आपण व्याख्या करू शकत नाही. जसं की आपण संख्याशास्त्रामध्ये 1, 2, 3 ह्या ज्या संख्या असतात यांची व्याख्या आपल्याला करता येते का रे? 1 कशाला म्हणायचंय असं म्हटलं तर आपण काय म्हणतो? 1ला 1च म्हणायचंय. म्हणजे त्याची व्याख्या करता येते का? नाही करता येत. जसं की उदाहरणार्थ एक दुसरा जर घटक मी पाहिला, जसं की आता मी म्हटलं की भूमिती कशाला म्हणायचंय तर ज्यामध्ये
जमीन मापनाच्या पद्धतीचा अभ्यास आपण करतो अशी मी व्याख्या करू शकतो भूमितीची. तसं मला बिंदू, रेषा व प्रतल याची व्याख्या करता येणार नाही. ह्या अव्याख्येय संकल्पना आहेत. काय म्हटलं मी कळतंय? पॉइंट, लाईन अँड प्लेन, दीज आर नॉट डिफायनेबल कन्सेप्ट. डेफिनेशन करता येणार नाही, पण कशाला म्हणायचंय समजून घेता येईल. जसं की पॉइंट कशाला म्हणायचंय, तर ह्याला आहे ना, एक टिंब जो देतो आपण, एक डॉट जो देतो आपण, त्या डॉटलाच आपण आपल्या भूमितीय भाषेमध्ये काय म्हणतो? पॉइंट, बिंदू. समजताय? सेकंड कॉन्सेप्ट आहे रेषा. रेषा कशाला म्हणायचंय? दिस इज कॉल्ड लाईन. रेषा ह्याला आपण थोडक्यात डिफाईन करू शकतो. बघा, अ सेट ऑफ पॉइंट्स आहे ना, एका सरळ अशा बिंदूंचा संच, त्याला आपण काय म्हणू शकतो? रेषा. समजतंय? सेकंड कॉन्सेप्ट आहे प्लेन. प्लेन म्हणजे काय? प्रतल. एक सपाट अनंत असा वाढत जाणारा पृष्ठभाग. इनफायनाइटली इनक्रीडेबल प्लेन सरफेस इज कॉल्ड प्लेन. याला आपण म्हणतो प्लेन, म्हणजे पृष्ठभाग. जसं की आपण ज्या जमिनीवर उभा आहोत तो एक प्लेन होऊ शकतो, हा भिंतीचा एक प्लेन होऊ शकतो, बोर्डाचा एक प्लेन होऊ शकतो. समजलंय प्लेन कशाला म्हणायचंय? तर 3 कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत आपल्या भूमितीमध्ये. पहिली आहे पॉइंट, दुसरी आहे लाईन, तिसरी आहे प्लेन. तर ह्या कॉन्सेप्टला आपल्याला वारंवार वापरावं लागतं आणि ह्याच कॉन्सेप्टवर पुढं आपली भूमिती, आपली जिओमेट्री त्या ठिकाणी वाढत जाणार आहे. त्याच्या संबंधित आपण अभ्यास करत जाणार आहोत. बिंदूचे निर्देशक व अंतर इंग्लिशमध्ये काय म्हणणार? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. ठीक आहे ना. आता तुम्हा सर्वांना नंबर लाईन तर माहिती आहे, ज्याला मराठीत काय म्हणतो? संख्या रेषा. नंबर लाईन. नंबर लाईनवर सगळे नंबर प्रेझेंट असतात, हे आपल्याला माहिती आहे. या नंबर लाईनवर मी सर्व इंटिजर्स रिप्रेझेंट करणार आहे. इंटिजर्स म्हणजे काय? पूर्णांक संख्या, ज्यामध्ये 0, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर हे प्रेझेंट असतात. तर मी तर दाखवतोय, बघून घ्या. 0, 1, 2, 3, 4, 5, -1, -2, -3, -4 अशा पद्धतीनं नंबर लाईन तुमच्याकडं उपलब्ध आहे. आता नंबर लाईनवर कोणताही पॉइंट जर मी घेतला तर त्या पॉइंटशी असोसिएट एक काय भेटेल? मला संख्या भेटेल, नंबर भेटेल. आणि त्या नंबरला, त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट असं म्हटलं जातं, निर्देशक असं म्हटलं जातं. समजतंय सगळ्यांना? जसं की आता समजा इथं मी पॉइंट घेतला ए, तर ए चा कोऑर्डिनेट काय आहे? 1. समजताय? कारण ए शी असोसिएट नंबर कुठला आला आहे? 1. तर ए चा कोऑर्डिनेट काय आहे? 1. आता मला सांगा, ही नंबर आहे बी, तर बी चा कोऑर्डिनेट काय आहे? 3. हा नंबर आहे सी, याचा कोऑर्डिनेट -3 आहे. इथं आपण घेऊ ई, इथं घेऊ डी, इथं घेऊ पी, इथं घेऊ एस, इथं घेऊ एल, इथं घेऊ एन, इथं घेऊ टी. तर आता हे प्रत्येक पॉइंटला मी नावं दिलेत आणि त्या प्रत्येक पॉइंटशी असोसिएट निगडीत असलेली एक संख्या तुम्हाला तिथं दिसते. तर ती प्रत्येक संख्या त्या त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे. कोऑर्डिनेट हे संख्या रेषेवर असे दिसतात, परंतु आपण सिम्बॉलिकली कसं लिहू शकतो हे बघणं गरजेचं आहे. जसं की कोऑर्डिनेट ऑफ पी
3 रेषा मारायच्या आडव्या आणि त्याला कसं वाचायचं, कोऑर्डिनेट ऑफ पी इज किती आहे -1. पी बिंदूचा निर्देशक -1 आहे मराठीमध्ये. आता मग तुम्हाला ए चा कोऑर्डिनेट बी लिहिता येईल 1, बी चा कोऑर्डिनेट लिहिता येईल 3, टी चा कोऑर्डिनेट लिहिता येईल 5, डी चा कोऑर्डिनेट लिहिता येईल -4. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पॉइंटचा कोऑर्डिनेट त्या ठिकाणी भेटेल. आता समजून घ्यायचं आहे 2 पॉइंटमध्ये असणारं डिस्टन्स, 2 बिंदूतील अंतर. आता बघा एकदम सिंपल एक फॉर्म्युला मी इथं लिहिणार आहे, तो समजून घेऊ. डिस्टन्स मोठा निर्देशक बर का वजा लहान निर्देशक, हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं, सगळ्यांनी पाठ करायचं. हे सूत्र काय अवघड आहे, काय एकदम सिंपल आहे. बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट्स, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. दिस इज द सिंपल फॉर्म्युला टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स विच हॅव्हिंग अ कोऑर्डिनेट्स, ज्यांना कोऑर्डिनेट्स आहेत. आता ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग एकदम बारकाईनं बघा इकडे सगळ्यांनी, एकदम सिंपल आहे. आता मला काय करायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे CN. ओके, डिस्टन्स CN. आता पहिले तर आपण काय करा, C पॉइंट आपल्या नंबर लाईनवर इथं आहे आणि N पॉइंट इथं आहे, दिसतोय का. मला सांगा C चा कोऑर्डिनेट मोठा आहे का N चा मोठा आहे, N चा मोठा आहे. मग पहिल्यांदा लिहू का मी 4 मायनस इंटू ब्रॅकेट. आता मला सांगा C चा कोऑर्डिनेट किती आहे -3 क्लोज. आता इथं 4 मायनस मायनस काय होईल +3 अँड दॅट इज 7. तर पाहूया ह्यांच्यात अंतर 7 युनिट आहे का. इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 आहे. कळालं कसं. तर एकदम सिंपल गोष्ट आहे. आणखीन एक डिस्टन्स काढू असंच. इकडे बघा आपण पाहूया डिस्टन्स 80 इज इक्वल टू, आता 80 डिस्टन्स कसं भेटेल आपल्याला. ए डिस्टन्सचा ए चा कोऑर्डिनेट 1 आहे आणि टी चा 5 आहे. तर मग मोठा कोण आहे 5 -1. कळतं ना, साइन सोबत विचार करायचा आहे. तर इथं येईल 4. तर आलो 4. समजलाय. आता आणखीन एक गंमत बघा. डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे DP. आता डी आणि पी चे कोऑर्डिनेट जर ऑब्झर्व केले तर डी चा आहे -4 आणि पी चा आहे -1. मोठा कोणचा -1 इज ग्रेटर. म्हणजे -1 मायनस इंटू ब्रॅकेट -4. कळलं. आता मायनस मायनस हे मायनसच राहील, -1 आणि हे काय होईल मायनस मायनस प्लस होईल 4. तर 4 प्लस आहे 1 मायनस आहे, याचा अर्थ हे वजाबाकी होईल आणि 3 हे डिस्टन्स येईल. 4 - 1 करायचं आहे. एक पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर आला तर वजाबाकी करायची, मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचंय. म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर आहे किंवा डिस्टन्स DP जे आहे ते 3 युनिट आहे. चेक करू आपण. इकडे बघा DP कुठे आहे, तर ते इथपर्यंत आहे. तर बघा हे 1 युनिट, हे 2 युनिट आणि हे 3 युनिट. कळतंय. तर तुम्हाला सोपी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की 2 पॉइंटमध्ये डिस्टन्स काढायचं असेल तर मोठा कोऑर्डिनेट वजा लहान कोऑर्डिनेट, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला